करा. केलीस एकता जिंदाबाद. केलीस एकता जिंदाबाद. एक मिनिट सर. केलीस एकता जिंदाबाद. केलीस एकता. केलीस एकता जिंदाबाद. केलीस एकता जिंदाबाद. ऑनलाईन खरेदी विक्री बंद करा. बंद करा. बंद करा. ऑनलाईन खरेदी विक्री बंद करा. बंद करा. बंद करा. ऑनलाईन खरेदी विक्री बंद करा. केलीस एकता जिंदाबाद. केलीस एकता जिंदाबाद. भारतीय केमिस्ट संघटनेने ऑनलाईन संदर्भामध्ये बंद पुकारलेला आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य संघटनेने सहभाग नोंदवला आहे. त्याच्यासोबतच परभणी जिल्हा पूर्ण हा आज कडकडीत बंद आहे. हा बंद याच्यासाठी आहे की ही फार्मसी ऑनलाईन मेडिसिन्स ह्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बंद व्हायला पाहिजे. कायद्यानुसार एकीकडे ऑफलाईन व्यवसायाला लायसन्स घ्यावे लागतात, स्टोरेज कंडिशन मेंटेन करावं लागते, पण ऑनलाईनमध्ये कोणत्याही प्रकारची अशी तूर्तता नाही आहे. त्याच्या माध्यमातून बोगस औषधी, त्याच्याशिवाय जे काही बॅन असलेल्या औषधीसुद्धा याच्यामध्ये येतात आणि त्याच्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो. कसं आहे की बऱ्याचशा मेडिसिन्स 2 cc ते 8 cc दरम्यान टेम्परेचर ठेवावं लागतात. इन्सुलिनसारख्या मेडिसिन्स ह्या ज्या मेडिसिन्स आहेत ह्या प्रिझर्व आपल्या कोल्ड स्टोरेजमध्ये मेंटेन करून पोचावं लागतात. पण स्विगी आणि फ्लिपकार्ट यांच्या मार्फत येणाऱ्या, एखाद्या कोरिअर मार्फत येणाऱ्या यांची स्टोरेज कंडिशन प्रॉपर नसते आणि त्याच्यामुळे रुग्णांना, जनतेला त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. जो पोटॅन्सी पाहिजे ती पोटॅन्सी मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या रोगाला सुद्धा धोका होऊ शकतो. त्याच्याशिवाय ज्या काही मेडिसिन्सचे जर बोगस आल्या आणि त्याचं जर हे करायचं असेल, टेस्टिंग करायचं असेल, तर पुरेसा त्या ऑनलाईनमध्ये येणाऱ्या मेडिसिनचा पुरेसा साठा नसल्यामुळे त्या टेस्टिंगसुद्धा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे सुद्धा रुग्णांना त्रास, जनतेला त्रास होऊ शकतो. म्हणून आमचा हा बंद आहे. त्याच्यानंतर कोविडमध्ये एक GR काढला होता की ज्याच्यामध्ये मेडिसिन्स घरपोच डिलिव्हरी द्यायला पाहिजे, पण कोविड संपून आज 5 वर्ष झालेली आहे. तर GRचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं नाही आहे. तर असे GR परत घ्यायला पाहिजे. त्या GRच्या मार्फत 10वी 5वी नापास झालेले माणसं डिस्ट्रीब्युशन करत आहे. एकीकडे मेडिसिन देत असताना काउन्सिलिंग करून मेडिसिन द्या असं फार्मसी काउन्सिल म्हणते. तर हा जो काही फरक आहे, ह्या असा भेदभाव नसायला पाहिजे. मेडिसिन्स ही योग्य प्रकारची, त्याची पात्र, त्याची पोटेन्सी एकसारखी जी लिहिलेली आहे तितकी मिळावी, ह्यासाठी ऑफलाईनमध्ये जे मेडिसिन्स असतात त्याचं पूर्ण स्टोरेज कंडिशन मेंटेन असते. म्हणून ऑनलाईनला आमचा विरोध आहे आणि सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे. याची अंमलबजावणी होत नाही आहे. सरकार याच्यावर लक्ष देत नाही, म्हणून आमचा हात बंद आहे.